पुरावे नव्हते म्हणून आता पुरावे सापडले. आता कुणबी आणि मराठा एकच का नाही? कारण आता पुरावे सापडले. ही झाली एक बाजू. सरकार काय म्हणत होता आधी, ते विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं? मग आता मराठा कुणबी एक करायचं सरकार हरकत काय? सर ही मागणी आपली. त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं, ही फरक आता समजून घ्या. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झालेला आहे. तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो. आपली मागणी ओबीसीत आणि त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ओबीसीत नाही बसत. मग त्याच्यासाठी काय लागतं? पुरावा. मग मराठा जर ओबीसीत जायचा असला तर आपल्याजवळ पाहिजे पुरावा. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात, कोकणमध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असलेले पुरावे सापडत नव्हते म्हणून ते म्हणत होते कुणबी आणि मराठा एक नाही. आता या चारही विभागात सापडले. विदर्भात पहिलेच होते. मग जर आता मराठ्यांचे इकडे नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा एक नाही, पुरावे नव्हते म्हणून आता पुरावे सापडले. आता कुणबी आणि मराठा एकच का नाही? कारण आता पुरावे सापडले. ही झाली एक बाजू. कालपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं 6 महिन्यात. दुसरा मुद्दा सांगतो, कुणबी आणि मराठी एक नाही. असं जर आम्ही म्हणायला गेलो तर ज्यांना कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागले. मग आता ज्यांना कुणबी घ्यायचं नाही त्यांना मराठा म्हणून घ्यायचं, ते रुसत होते. मग काल आता त्यांना आरक्षण दिलं का नाही? ते 2-4 जणांना तुम्हाला कळालं का तुम्ही काय म्हणतो? आता ज्यांना घ्यायचं नाही, सरकार काय म्हणत होता आधी, ते विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं? मग आता मराठा कुणबी एक करायचं सरकार हरकत काय? सरसकट आता सरसकटला अडचण काय? आता विरोध करणारा कोण राहिला? ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे. त्याला जबरदस्ती आहे का? ज्याला जे घ्यायचं ते 10% घे. ज्याला 10% नाही घ्यायचं, ज्याला ज्याचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे, देशावर अधिकारी म्हणून त्याला मिरवायचं, मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची, तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत, तो कुणबीच घे. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय, तो 10% घे. काय अडचण आहे का आता? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय? सगळ्या सोयीचा बाजूला ठेवा म्हणा, तुम्हाला नाही करायचं तर सरसकट. आता कशा मिरच्या लागत्या? दोन्ही पैकी एक कोणचं कर. सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणार नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते, त्यांना पाहिजे त्यांना म्हणा की त्याच्यातून आता हिंड गौरव गळ्यात लटकू. आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला हे सांगू का? म्हणजे अतिशयोक्तीने सांगत, काही दिवसांनी त्याला असा पद्धत आहे की आपण हेच कुणबीच प्रमाणपत्र काढा असं बरं झालं असतं. चौकूनच उघडत आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय, काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही.
हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5-6 कोटी मराठी, कुणबीमध्ये शेतकरी पण आम्हीच आहेत आणि क्षेत्रीय मराठी आम्हीच आहेत, दोघं आम्हीच आहेत. तुला काय करायचं तर मराठी पण आम्हीच आहेत. काहीही बदलत नाही. कशा लेकर मोठे होते, मिशावर ताव मारता येईल, इन करून आल्यावर मग पोर गाय म्हणता कॉलर टाईट करू, काय नव्हतं आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवावर, त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मुद्दा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.